हाँ यूपी पहुंचता है तुम्हारे बम्बई से सीधा यूपी नहीं पहुंचता और कहीं पहुंच जाते पता भी नहीं चलता कहाँ गए. काय सांगते चिन्मय शायनिंग मारायला पुरं पुरं जाऊ नको पाण्याला तिथं येऊन मारीन तुला मी आवडं लक्षात ठेव. संध्याकाळी पण एक 30 भाकरींची ऑर्डर होती आपल्याला तर आता इथे भाकऱ्या करून झालेल्या आहे. रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्त लिव्हर पेटा बनवले आणि मस्त एकदम झणझणीत झाले. हे बघ लकीचं पोट करतं तगऱ्यावरती करून जे विकायचं त्याला ओएलएक्स होती चांगली. हो विकायचं आहे तुला विकत पण त्याला नाही विकणार आवडं लक्षात ठेव. ओएलएक्सचं भेटली. हा इकडं बघा दुधूसाठी बघा छोटा बापू झालाय अजूनपर्यंत. हा 2-3 वर्षाचा पोऱ्या झाला तरी पण दूध पिते अजून. येडा बाबू कोण दूध पितात का मोठा झाल्यावर? हा छोटा बाबू राहिले का दूध प्यायला आता? गाइस हाँ नेक्स्ट ब्लॉक में नेक्स्ट ब्लॉग में शाम को नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी मी आपल्या ब्लॉगला खूप सकाळी सुरुवात केलेली आहे आणि आज चिन्मय जाणार आहे त्याच्या मित्रांसोबत वाळकसला ट्रिपला. तर त्यालाच भाकऱ्या द्यायच्या आहेत मला. आज 20 भाकऱ्यांची ऑर्डर दिली चिन्मयनेच की 20 भाकऱ्या पाहिजे म्हणून. तर चला आता सकाळची वेळ आहे आणि 8:30पर्यंत 8:15पर्यंत मला भाकऱ्या रेडी करायच्या आहेत. सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप धमाल मस्ती बघायला भेटणार आहे आमच्या सगळ्यांची. ओके आणि मनीष तर केव्हाच कामावर गेलेला आहे. सकाळी खूप लवकर गेला आहे तो आणि त्याचं काम कालपासून सुरू झालं आहे त्याच्यामुळे तो आज खूप लवकर गेला आहे. सकाळी एक बनाना शेक घेतला आणि मग तो कामावर गेला आहे. तर चला आता असं आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा पहिल्यांदा हा कोणी आपला ब्लॉग पाहत असाल आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छानसा बघू शकाल. ओके चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. तर मंडळी इथे आता आपल्या ऑर्डरच्या भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत. एक सकाळचे 8:09 झालेले आहेत आणि ते 20 भाकरी आपल्या कंप्लीट झाल्यात. आता या थंड करायला ठेवल्या. थंड झाल्या की मग लगेच पॅकिंग करून घेते. ओके इकडं बघा दुधूसाठी बघा छोटा बापू झालाय अजूनपर्यंत. हां 2-3 वर्षाचा पोऱ्या झाला तरी पण दूध पिते अजून. येडा बाबू कोण दूध पितात का मोठा झाल्यावर? हां छोटा बाबू राहिले का दूध प्यायला आता? हा छोटा बाबू आहेस का तू? दूध पितो तर मोठा झालास ना आता? तू भाव खातो ना आता बाबू? दूध नाही प्यायचे आता बाबू. आता भाकर खायची चपाती खायची बाबू. सोनूला देऊ मग सोनूला. चल सोनूला घेऊन जाते. हा सोनूला देते दूध. सोनू घे तुला घे. बाबा नाही चल ये दूध म्हणजे ना आमच्या लक्कीचा जीव. बघा पण त्याला कसं दूध एवढं आवडते चिन्मय एवढा मोठा झाला तरी तो हा ना. त्याला कंचा पण नाही दूध दिला तरी तो नाही बोलत नाही. एक वेळ जेवणार नाही पण दूध पिल तो. चला आता चिन्मय पण आंघोळ वगैरे करून रेडी झाले. आज रविवार तरी पण पोऱ्या लवकर उठले ना अंग धुवून फ्रेश होऊन बसले. फक्त आता रेडी व्हायचं. चिन्मय चालले कुठे चालले रे तू? हा वालकसला पार्टी करायला झाल्या तुम्ही वालकसला. ना भाकरींची ऑर्डर चिन्मयच्या कंपनीमधूनच आहे ना चिन्मय. पैसे नाही भाकरींचे मग तुझ्याकडून पैसे नाही फुकट हो. इथे भाकरी मस्त पॅकिंग करून घेते. चिन्मय उठ ना. हेलो गाइस आप देख सकते हैं चाय पे बिस्किट खा रहा है. हाँ बोल. आता तो शुभम बिस्किट खाते तर तुझ्या घर बघा. अरे दूध पिया. ये देख कटोरी इधर ही पड़ा है. अभी दूध पिया. अभी तो बिस्किट खा रहा है ना. अभी तेरे पीछे पड़ेगा हो. तो चाय तो नहीं मिलेगा बिस्किट खा सकता है. हाँ सब बिस्किट खा लेगा. पावल पे एक पूरा अंते वालो. चू चहा घे ना तुझं. चल चाय थंड झाला. चहा घे चल पुढे जा. तू काय लकीचं फोटो करतो तगऱ्यावरती करून जा. विकायचं त्याला ओएलएक्स होती चांगली. हो विकायचं आहे. तुला विकत पण त्याला नाही विकणार आवडं लक्षात ठेव. ओएलएक्सचं भेटली. हां तुला विकेन पण त्याला नाही विकणार. 500 में
मला कोण बोलत होता काल का परवाच्या दिवशी कोणतरी बोलत होता, बोलते लक्कीला विकायचा ना, बोलते तुमच्या रेट भारी भेटेल लक्कीचा. मी सांगितलं माझा बाबू आहे तो, त्याला मी विकेन नाही लकी. मला कोणतरी बोलला, आपल्या गावातूनच बोलला, एवढा भारी दिसते बोलते तो, त्याला विकायचं ना, पाहिजे तो रेट भेटेल बोलते तुम्हाला. नको बरं, आम्हाला पैशांची काही कमी नाही आहे, रास पैसा आमच्याकडं. बेचने के लिए पाला है. नसले तरी पण काही विकणार नाही त्याला. लकी लोक काय बोलतात, लकीला विकून टाका बोलते. कोई काम का नहीं है. ए लकू, लोक सांगतात लकीला विकून टाका, तुला विकायचं बाबू. तू पिलास ना, मग तो दादा बिस्किट खाते त्याच्या तोंडाकडे कशाला बघते तू, हलकट. इकडे ये इकडं, खाशील मार आता. इकडे ये लवकर, इकडे ये. काय सांगते चिन्मय, शायनिंग मारायला पुरं पुरं जाऊ नको पाण्याला, तिथं येऊन मारीन तुला मी, आवडं लक्षात ठेव. सबसे आगे उसको भेजूंगा, सुधीर सर को. जास्त खोल पाण्यात नाही जायचा, क मजा करायची आहे ती साईडलाच करायची. अरे भाभी तुमको एक वीडियो दिखा था. हाँ, रोहित ने बोला केक काटूंगा तो शॉट बजाना, एक शॉट तो ऊपर गया, एक ये वाला शॉट देखा क्या, ये वाला मैं स्नैप करने के लिए ये वाला शॉट देखना. चला आता ही पण चालली दोघा जण. ये कुठं चालला काय बघू. अभी और पी जाने वाला है वहाँ पे. बाबा बाबा बाबा, हॅप्पी घेतले काय. चला हे चाललं आता पिकनिकला वालकस. चलो गाइस. हाँ चलो गाइस, ज्यादा पानी में मत उतरना, आहे जास्त खोल पाण्यात जाऊ नको रा. हम लोग मछली पकड़ेंगे उसमें. हा घाल जेवून जा बरोबर. गल क्या हाथ है ना. चलो गाइस, हाँ नेक्स्ट ब्लॉग में. नेक्स्ट ब्लॉग में शाम को हमारा छोटा सा ब्लॉग यहीं पे खत्म. हो. अभी ये भी चाबी रख लो मेरा. चला गिर गया तो. बघ मंडळी, या आता तुम्ही पण मस्त सकाळचा नाश्ता करायला. सकाळची न्याहारी भाकरी आणि आमलेट बनवले आज. ओके, चला आता हा सकाळचा नाश्ता करून घेते, त्याच्यानंतर मग लगेच कामांना सुरुवात करते. आता झाडलोट आणि पोछा वगैरे सगळं आवरून झालं आहे माझं, आणि कपडे मशीनला लावलेले होते ना, तर ते फक्त आता सुकत घालायचे राहिले. त्याच्यानंतर ना थोडीशी मला क्लिनिंग करायची आहे. प्लस जे तांदूळ धुवून ठेवले होते तर ते पण मला टाक्यांना भरून ठेवायचे आहेत आता. ओके, आज असे पण भरपूर कामं आहेत. आणि आता मनुष गेले कामावर आणि चिन्मय शुभम तर गेले ते वालकसला नदीवर आंघोळ करायला. आता हे गेल्यात प्लांटवर, हे येतील 10:30-11पर्यंत येतील हे घरी, 11-11:30पर्यंत घरी येतील हे. त्याच्यानंतर मग ते तांदूळ सगळे खाली घेऊन मग ते टाक्यांना व्यवस्थित भरून ठेवायचे. चला आता जे पण काय होईल ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी देतेच. ओके, चला पटपट नाश्ता करून घेते. 2000 years later. आता ह्या बघा इथे, आता ही संध्याकाळी पण एक 30 भाकरींची ऑर्डर होती आपल्याला, तर आता इथे भाकऱ्या करून झालेल्या आहेत. आणि एक ही छोटीशी भाकरी झाली, पीठ थोडंसं उरलं होतं ना, त्याची बघा एकदम मस्त छोटीशी भाकरी बनवली आता. ओके, आज आपल्याला सकाळपासून बऱ्यापैकी ऑर्डर आहेत भाकरींच्या. मस्त. चला मंडळी, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता कस्टमरच्या भाकऱ्या वगैरे मी बनवून ठेवलेल्या आहेत. अजून कस्टमर काही घ्यायला नाही आले, आणि गावातल्या ज्या ताईंच्या भाकऱ्या द्यायच्या होत्या ते यांच्याकडे मी पाठवून दिल्या. आणि आता हे बघा संध्याकाळचं मस्त वातावरण झालेलं आहे, सनसेट पण केव्हाचंच झालं आहे. ओके, आणि दोन्ही पोरांचं अजून घरी यायचा पत्ता नाही आहे. चिन्मय पण नाही आला अजून आणि मनीष पण नाही आला. बघू आता किती वाजता येतात पोरं घरी. हिरो आपला आले वाळकसवरून जाऊन. काय रे हिरो, किती मजा केली. तू मजा करून गेली, मला फायदा बोला सांगतं. हा तू जरा शुभम, तूने किती मजा केलीस. चोट लग गया मुझे. चोट लग गया, तेरे को चोट कैसे लगता है, कैसे लग गया चोट. भी खराब. हाँ रे यार, कितना मजा किया तुम लोगों ने. मजा बहुत किया. हाँ, तुम तो आधे रास्ते तक बह गए थे. हाँ, यूपी पहुंचता है तुम्हारे, बम्बई से सीधा. यूपी नहीं पहुंचता और कहीं पहुंच जाते.
पता भी नहीं चला कहाँ गई। बीच में पहुंचते वहां नस चढ़ गई, उसका टेंशन हो गया था मुझे। दोनों पैर का और हाथ का इधर से चढ़ गया था नस। है ना। मैं तो अच्छा वो चीनू गहरा नहीं था, नहीं तो सिस्टम लगा था। मम्मी को आना पड़ता काम से, मम्मी रो रो के आ जाती बिचारी वहां से, पता आहे क्या. चला आता जेवायला घेऊ. पोरा पण आल्यान मस्त, पोरा कधीची झाल्यान. आपल्या ब्लॉगला आपण लेट थोडासा सुरुवात केली. तर मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्त लिव्हर पेटा बनवले आणि मस्त एकदम झणझणीत झाले. हे बघा लिव्हर पेटा बनवले, लिव्हर पेटा. हे बघा मुझे दे रहे हो ना? हाँ. बस बाकी आलू ना आप हाँ भाकरी ले लेगा. मैं भी वही बनवा रही थी, थोड़ा सा भाकरी खाई. बारीक पड़े लगा जल्दी शुभम. कच्चा ही लाना पड़ेगा. ज्यादा कच्चा नहीं मत तो पक्का कीजिए. रहेगा तो अच्छा है। उसको रखे होंगे ना बोरी में बांध के? नहीं ज्यादा कच्चा रहेगा तो पकेगा नहीं, नहीं पकेगा तो. अरे बोरी में रखे होंगे तो पकने लायक होगा, तो उसको लाएंगे तो अच्छा रहेगा। हाँ ऐसे बोल दे उनको. मैं तो बोलूँगा रास्ते में खरीद लेना पड़ा। नहीं इधर बहुत महंगा है वो. अरे मेरे इधर से। हाँ तुम्हारे उधर से खरीद के लाएगी तो भी चलेगा. मेरा उसको मैंने सस्ता। खरीद के लाने के लिए बोला है. जो पैसा होगा मेरे को मैं भेज देगी. पैसा और जब ये इधर आई थी ना, उस एक दिन पहले तभी बोला था मैंने. पैसा पैसा क्या है? है? तेरे घर पे नहीं लगा है फणस. तो मेरे घर का पेड़ बहुत बड़ा हो गया था, सूख गया। हाँ. ये भी सूख गया अपना वाला भी. ले हाँ बस इतना बहुत। दुसरा ले लेना का इधर झिंगा आहे देखो तुम्ही. हा चला मंडळी, आता आमची सगळ्यांची जेवण वगैरे आवरलेत. शुभम पण गेला त्याच्या घरी, मोनिश पण कामावरून आला आणि फ्रेश वगैरे होऊन जेवला तो पण. तो बोला मला काय ब्लॉगमध्ये दाखवू नको, मी खूप जास्त दमलो आहे बोलते आज दिवसभर. आणि आज त्याचा कामाचा पहिला दिवसच होता. काल गेलेला तो, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर बघितलेला. थोडा वेळ गेलेला दुपारपासून आणि मग आज तो सकाळी लवकर गेलेला, त्याच्यामुळे एकदम दमून आलेला. जेवला आणि लगेच झोपायला गेला आहे रूममध्ये. चिन्मय पण दमलाय आज, पोहून पोहून नदीमध्ये, तो पण जाऊन झोपला आज. म्हणजे पोरं लवकर झोपतील, कारण की माणूस दमल्यावर कसा रात्री झोप पण चांगली लागते मग असं. आणि गरमीने नुसतं हैराण करून ठेवलं आहे, म्हणजे हैराण असं झालं आहे. पाऊस कधी पडतोय, पण एक बरं आहे म्हणजे अजून सुरुवात नाही केली ते बरं आहे पावसाने, कारण की आपल्या टेरेसवरून सगळं पाणी गळतं आहे. आणि मग जरा आला जोरात तर सगळं टेरेसवरून सगळं आतमध्ये गळेल पाणी. म्हणून पत्राचं आपलं काम होईपर्यंत तरी पाऊस नाहीच पडायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. पण खूप खूप काय सगळीच माणसं पावसाची वाट बघतात, कारण की यावर्षी एवढी भयानक गरमी आहे ना, काय विचारायला नको. आणि मोनिश शिंका देतो आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडला बघायचा आवाज आला असेल कदाचित. तर चला आता बघू. आज तर ते दादा काय पत्र्याचं काम करायला आलेले नाहीत, आज रविवारी सुट्टी घेतली त्यांनी. आता ते बोलले उद्या सोमवारी पण नाही येणार मी, कारण की त्यांनी भरपूर ठिकाणी कामं घेतलेली आहेत, भरपूर लोकांकडनं ॲडव्हान्स घेतलं आहे. तर ते बोलले मी उद्या दुसऱ्याकडे जाणार आहे, मग परवापासून कंटिन्यू कामं करतो. आता बघू कसं काय होतं ते, आणि जे पण काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवत जाईन. ओके तर आता मी पण ब्लॉगचा एंड करते, कारण की सगळे जाऊन झोपलेले आहेत आणि माझं पण आता सगळं काम आवरलं आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.